नमस्कार मंडळी. कसली धमाल करतोय ना आपण गेला आठवडाभर. आमच्या सांगलीतल्या, सांगली बाहेरच्या पण सांगलीतल्या असणाऱ्या मूळच्या अशा कितीतरी माझ्या मैत्रिणींना मी तुम्हाला भेटवतेय आणि मला खूप त्यातून आनंद मिळतोय, कारण या सगळ्या दिग्गज आहेत आपापल्या क्षेत्रात. तर आज 8 मार्च महिला दिन म्हणून जी तारीख रजिस्टर झालेली आहे आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये, तो दिवस आपला आज आठवडा संपणार आहे आणि तो अत्यंत कर्तृत्ववान महिलेच्या या भेटीने संपावा अशी इच्छा. म्हणून आज मी आली आहे नीता केळकर यांच्याकडे. तर त्यांच्याशी आपण आता गप्पा मारायला सुरुवात करूया. फार मोठी हस्ती आहे, त्यामुळे त्यांना काय प्रश्न विचारावेत इथून माझी सुरुवात आहे. कारण त्यांचं इतकं मोठं आहे ना क्षेत्र, की कुठल्या क्षेत्रापासून आपण सुरुवात करावी. त्यांचं समाजकारण हे अक्षरशः आज प्रत्येकाने पाहावं आणि आचरावं असं आहे. तर आपण डायरेक्ट त्यांच्याशी गप्पाच मारायला सुरुवात करूया. नमस्कार नीताताई. नमस्कार. मला असं एकदम मोठी मिठी असं म्हणायचं कारण नाही, कारण आपण मैत्रिणी आहोत. तर माझ्या या समाजकारणाची सुरुवात ही ज्यावेळेला मी नगरसेविका म्हणून सांगलीमध्ये काम करत होते आणि तेव्हा समाजकारण किंवा सामाजिक काम काय असतं, कसं करायचं, काहीच आयडिया नव्हती. मुळात व्यवसाय करत असताना मी बिल्डर म्हणून त्याला व्यवसाय करत होते आणि असं वाटत नव्हतं की साहजिक आहे का ह्या महिलेची स्वप्न काय असतात व्यवसाय सुरू केल्यानंतर, की आपलं एक मोठं साम्राज्य असावं, त्या व्यवसायातलं छान ऑफिस असावं. आणि तो ट्रॅक बदलून एकदम मला 91ला मी सांगली नगरपालिका होती त्यावेळेला निवडून आले आणि मला असं वाटतंय की नगरसेविका म्हणून काम सुरू केलं आणि मग लक्षात आलं की त्या काम करत असताना येणाऱ्या महिलांचे प्रश्न. आणि मग साधारण 95ला सरकार आलं, त्याला मी विधानसभा लढवली आणि मग त्यातून कसं झालं की लोक नॉर्मली समाजकारण करत करत राजकारण करतात. माझं उलट झालं, मला राजकारणातनं समाजकारण करायची अशी वेळ आली की पहिल्यांदा सांगलीमध्ये त्यावेळेला अमृता देशपांडेचा भर दिवसा एखाद्या प्राण्याला मारावं तशा पद्धतीचा निगृण खून झाला होता. आणि ह्याने मी खूप हादरून गेले होते आणि असं वाटलं की याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे आणि ही गोष्ट परत सांगलीत घडता कामा नये. आणि त्यावेळेला माझ्या मैत्रीण म्हणून या संघटनेचा जन्म झाला आणि आम्ही तिला शेवटपर्यंत न्याय देण्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम, त्याला पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्रात ही पहिली केस होती की अशा केसमध्ये सरकारी वकील म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यावेळेला मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मनोहर जोशी होते आणि त्यांनी ही नेमणूक केली होती. आणि मग तिथून हा महिला अन्याय अत्याचार हा मला थोडासा ज्याला म्हणतो की जिव्हाळ्याचा विषय माझा बनत गेला. त्या पाठोपाठ येणारी अशी अनेक प्रकरणं मी हाताळायला लागले आणि मग त्याच्यातून अनेक महिलांना न्याय दिला. आणि साधारण कसं असतं की चेतनाताई, यामध्ये येणारे ज्या महिला असतात त्यांना, ज्या पीडित असतात त्यांना आपलं नाव कुठे डिस्क्लोज व्हायला पाहिजे नसतं. त्यामुळं त्या आपले जे काही विषय असतात ते खूप इथे ज्याला म्हणतात कॉन्फिडेन्शियल राहतील, बरोबर, आणि बाहेर जाणार नाही अशी दक्षता घेऊन येतात आणि पाळली गेली पाहिजे. एक्झॅक्टली. हा, तर माझ्या ह्याच्यामध्ये कुठेही काही सभासद नोंदणी, पैसे भरा असं काही नाही. येईल त्याला, ज्या वेळेला जो येईल त्याला मी बऱ्यापैकी वेळ देते. असं कधी फार कमी वेळ झालं की आता माझ्याकडे वेळ नाही तुम्ही जा असं. त्यामुळं फसवल्या गेलेल्या अल्पवयीन लहान मुलं असे जे विषय येतात त्याच्यामध्ये मी माझ्या परीनं शेवटपर्यंत जाते. आणि ज्याला आपण लोकांना असं वाटतं की लष्कराच्या भाकऱ्या वाजतो, पण त्यातनं जे एक आत्मिक समाधान मिळतं. मला वाटतं त्याच्यानंतर एक 5-6 वर्षांनी रिश्तेच देवताळचा मिरजेमध्ये एका लहान मुलाचा खून झाला होता. त्या ह्याच्यात मोर्चात मी सामील झाले होते. नंतर मी भाजपचं काम करताना महाराष्ट्रावर फिरायचे. त्यामुळं मला ज्याला आपण नरबळी म्हणतो ते आपल्या भागात ही पद्धत नाहीये, पण ती यवतमाळ किंवा बुलढाणा, थोडक्यात विदर्भातला जो पूर्व विदर्भ पट्टा आहे तिकडे ही नरबळीची पद्धत आहे. अच्छा. तिथेही असं एक प्रकरण घडलं होतं आणि मला आठवते की आर पाटील मुख्यमंत्री होते आणि दुर्दैवाने तो आमच्या भाऊसाहेब फुंडकरांचा नात्यातला मुलगा होता. तर मी तिथं त्यांच्या घरी गेले त्याला सांत्वनासाठी आणि त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की ह्याला तुम्ही न्याय दिला पाहिजे.
तर म्हणजे तेही मला असं वाटलं की अरे हे आमदार आहेत, मी तर किती छोटी कार्यकर्ती आहे, पण असं एक कामाचा आपला ठसा ज्याला म्हणतो की आम्ही उमटवायचं एक काम करत त्या माध्यमातनं मी बरेच केले. मग जतमध्ये असेल, असे सांगली जिल्ह्यातले पासून ते परभणीमध्ये एक असं अत्याचाराचा विषय होता. नगरला पण असे लहान मुलं मुली त्यांना खाऊचं आमिष दाखवून, म्हणजे किती ते 8-9 वर्षाचे 7-8 वर्षाचे, ज्यांचे आई वडील असे कामगार, रिक्षा चालवणारे, मजुरी करणारे, तर अशा मुलांचा वापर मुलींना एस्पेशली बाहेर शहराबाहेर नेऊन त्यांचं लैंगिक शोषण करण्याचा विषय आम्ही हाताळला होता. सातारा जिल्ह्यामध्ये एक मोठं प्रत्येकाला सिनेमात जायचं एक इच्छा असते म्हणा किंवा वेळ असतं, आणि मग त्यात चांगल्या चांगल्या घरातल्या सुद्धा महिलांना माधुरी दीक्षित सारखं व्हायचं या वेडानं ज्याला फिजिकल झपाटलं होतं, आणि त्याला शारीरिक फसवणूकच म्हणलं पाहिजे. मग ही 420 फिजिकल आहे, याच्याबद्दल पण मला उज्ज्वल निकमांनी त्यावेळेला मार्गदर्शन केलं होतं. आणि मग त्या लोकांना भेटायचं कसं? मग मला एसपी म्हणाले की तुम्हाला मी भेटायला देईन, पण तुमची आयडेंटिटी दाखवू नका, तुम्ही तिथे जाऊन बसा, तुम्हाला आयडिया येईल. आणि मी अशी त्यांच्यात जाऊन बसल्यावर मला तिथला कॉन्स्टेबल म्हणा, हा सांगा आता तुमचं हिरवा चुडा पिक्चरचं नाव होतं, त्यात ते काम देण्याबद्दल तुमचं काय झालं तुम्हाला? म्हणजे विचार करा की त्यांना मी एक पीडिता त्यातली वाटला इतकं त्या म्हणजे एसपीनी माझ्यावर विश्वास टाकून मला त्यांच्या कळपात सोडलं होतं. आणि त्यांची सगळ्यांची नावं गुप्त राहून नंतर, कारण त्यांची नंतर पुढची लग्न पण व्हायची होती, पण त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी शिक्षा लागल्या. आता आम्ही कोविडच्या काळामध्ये असं लक्षात आलं की आम्ही माणसात राहणारे, गर्दीत राहणारे लोक आहे, आणि असं एकदम लोकांना घरात बसायचं, बाहेर पडायचं नाही. सुदैवानं माझा व्यवसाय असा आहे की माझ्याकडे ते बाहेर पडायचं आणि 24 तास उपलब्ध व्हायचं लायसन्स असल्यामुळं आम्ही तर फिरायला सुरू केलं की जिथं आम्ही कधी ढुंकून सुद्धा बघितलं नाही असे डोंगर, अशी देवस्थानं, ट्रेकसाठी आम्ही हुडकायला लागलो, जायला लागलो. 2-3 गाड्या पहाटेच्या जायच्या, कारण 9 नंतर ते सगळं बंद व्हायचं, देवालय जी खालची असतात ती. तर तो असा आमचा एक आरोग्यप्रेमी नावाचा त्यावेळेला ग्रुप तयार झाला, आणि आम्ही आता सांगली, सातारा, कोल्हापूर मधले जेवढे असे उंच डोंगर आहेत तिकडे ट्रेकला जातो. माझ्यावर साधारण 70-80 गाड्या असतात, आणि आम्ही असे ग्रुपनी तिकडे जातो. त्या ह्याच्यामध्ये जे काही कार्यक्रम असतात ते आम्ही ते कार्यक्रम पार पाडतो. म्हणजे समजा नवरात्र असेल तर आम्ही देवीच्या समजा डोंगरातल्या देवीला, जकाई देवी आपल्या आटपाडी जवळ आहे, तर तिकडे आम्ही देवीचे पोवाडे. आणि काय झालं, बरोबर येणारी जी कार्यक्रम किंवा योगा वगैरे घेणारी अचानक आलीच नाही आमची सहकारी, म्हणजे सगळं हे एकमेकाच्या सहकार्याने, ह्याच्यामध्ये फार काही कुठे कमर्शियल अँगल नसल्यामुळं मला आता प्रश्न पडला की त्या गडावर गेल्यावर करायचं काय, कारण आता या बायकांना एंटरटेन कोण करणार, एवढ्या सगळ्या महिला होत्या. तर आम्ही गेलो जकाई देवी म्हणून, जकाई दराज म्हणतात आटपाडी तालुक्यात, हे शुकाचार्याला लागून. अच्छा. तर तिथं आम्ही उत्स्फूर्तपणे 2-3 बायका म्हणे आम्ही पोवाडे म्हणू का देवीचे? म्हटलं हा हरकत नाही म्हणा. आणि मग ते त्यांनी देवीचे पोवाडे आणि छान म्हटलं सगळ्यांनी, आणि मला असं लक्षात आलं अरे ही इतकी सुंदर म्हणते. अशा एक महिलांचे जे गुण गुण त्यावेळेला बाहेर आले, आणि मग तिथं एक गठ्ठा असा साड्यांचा घेऊन आले. मला असं मनात आलं, कारण आम्ही येताना सगळ्यांनी ओट्या आपापल्या घरातनं घेऊन या म्हटलं होतं. तर मला असं वाटलं की अरे बापरे, आता आपण ह्या माणसाची विक्री पण व्हायला पाहिजे. तर मी म्हटलं आपण काही महिलांना मी सांगितलं की आपण आता ह्यांच्याकडनं साड्या घेऊन ओटी भरू. तर मला नंतर कळलं की त्यांनी आमचा सत्कार करायला 9वारी साडी आणल्या होत्या. तर मला इतकं ते भारी वाटलं की ती 9वारी साडी मी म्हणजे नेसलंही आणि जपूनही ठेवली देवीचा प्रसाद म्हणून. आणि म्हणजे आता आपला मिरजेचा आहे डोंगर, तर तिथे आम्ही पतंग उडवले. आमच्या इकडे हातकणंगल्या जवळचं रामलिंग आहे, आणि तर तिकडे वरती आपली एक देवस्थान आहे तिकडे जैन समाजाचं, तर कुंथलगिरी, तिथली हत्तीण होती. आणि आम्ही एकदा जेव्हा रेकी करायला गेलो होतो तेव्हा आम्ही त्याला सहज बोललो होतो, तू आलास, आमच्या सगळ्यांना त्या हत्तीणी बरोबर फोटो काढायचे. लक्ष्मी नाव आहे तिचं. तर ती इतकी फ्रेंडली आहे की आमच्या सगळ्यांना तिने आबाल वृद्ध ज्याला म्हणतो, छोट्या छोट्या आपल्या सोंडेतनं घेऊन सगळ्यांनी फोटो काढून मजा लुटली. हा आनंद तुम्हाला कुठेही जगात असे पैसे देऊन बाहेरचे मिळेल, पण हा जो असा आम्ही
मग एकदा आमच्या इथलं वडाचं झाड मोठं तोडलं होतं भोशाजवळचं, हा. तिथल्या सगळ्या फांद्या गोळा केल्या आणि आम्ही तिकडे जाऊन वृक्षारोपण केलं. अरे वा. म्हणजे ऍक्टिव्हिटी मध्ये काही व्हरायटी पण खूप आहे आणि करतो. करणाऱ्याच्या मनावर आहे खरंच. आणि ह्या सगळ्या संकल्पना माझे पती श्रीरंग त्यांच्या असतात. अच्छा. आणि मग त्या माध्यमातनं हे आमचा ग्रुप चालू आहे. त्याच्यातून आमचे वॉक चालू असतात. दिवसा पहाटे जाणं, ग्रुपनी जाणं, एखादा रविवार एकत्र, रात्री एखादं चांदण्यात आम्ही त्याला मून वॉक म्हणतो. अरे वा. त्रिपुरी पौर्णिमेला इकडे आपल्या ब्रह्मनाळला जो घाट आहे तिकडे एकदा आपण सोलापुरींना बोलून व्याख्यान केलं होतं. तर असे म्हणतो ना की आरोग्यासाठी चाला, आरोग्यासाठी धावा. आणि हे सगळं ऐकून मला इतकं आता छान वाटलं, कारण एरवी नीता केळकर ही पर्सनॅलिटी डोळ्याला दिसायचं अवघड, एवढ्या तुम्ही कामात प्रत्येक वेळेला प्रचंड जबाबदारी आणि प्रचंड काम. पण कोविडच्या काळाचा सुद्धा जो काही तुम्ही सदुपयोग केला तसा प्रत्येकाने करायला हवा होता, असं मला काहीतरी आता जाणवलं. नाही, नक्कीच. म्हणजे म्हणून म्हटलं की ह्यातून आम्ही जे आपण जमिनीवर आलो, कोविडनं चिन्हात आपल्याला जमिनीवर आणलं. आणि जे आम्ही स्वित्झर्लंडला बघतो ते आमचं आहे ना सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये इतके सुंदर सुंदर आपल्याकडं म्हणजे पेड म्हणून आपलं तासगाव मध्ये आहे. इतकं सुंदर पर्यटन स्थळ म्हणजे शासनाने ते डेव्हलप केलंय. माझी तर सगळ्यांना विनंती आहे की जा बघा, तिथे असे ओढ्याचा काठ आहे, असं सुंदर धुकं, होनाईचा तर आमचा मस्त डोंगरावर मंदिर चाललंय. तर ही अशी गेल्यानंतर असे लोक म्हणतात की अरे की हे आम्ही बघितलंच नव्हतं. किंवा आमचं खिद्रापूरचं मंदिर आहे, जागतिक आमचं ज्याला म्हणतो वारसा इतकं जतन करेल अशा पद्धतीचं आहे. म्हणजे आमच्याकडे कृष्णेचा सुंदर घाट आहे, सुंदर देवळं आहेत, आमचे छोटे छोटे असे जे टेकडे आहेत की जिथे आम्ही जाऊ शकतो. म्हणजे कुंडलचा आपला डोंगर आहे की ज्याला खाली गिरी पार्श्वनाथ आणि झारी म्हणतात. तर त्या झारी पार्श्वनाथला म्हणजे ह्याच्यामध्ये जर आम्ही ठरवलं की आपण 2च जण जाऊ तर नाही जाऊ शकत. आपण भीती वाटते आपल्याला, किंवा इकडे कोणीतरी आपल्याला मारलं तर कळणार पण फोटो करायला आजकाल काय मुलं आहेत परदेशात बाहेर शिकायला, घरी दोघंच आहेत. मग आम्ही करायचं काय, फोटो काढायला आमच्याकडे माणूस नाही. तर त्यामुळे ह्या सगळ्या आमच्या ग्रुपमध्ये खूप मजा येते. ह्यांच्या माध्यमातून एक श्रीरंगचा खवय्या ग्रुप आम्ही चालू केला की एकमेकाच्या घरी जायचं, काही खायचं मस्तपैकी, कुठे चांगलं मिळतं तिकडे एकत्र जाऊन जेवणं करायची. तर हे असं एक म्हणतो ना की समाजाच्या लोकांना घेऊन आनंदही द्यायचं काम. आणि आता एक श्रीरंगनी चालू केलेला ग्रुप आहे यूज एव्हरीथिंग बाय नथिंग, जो आपल्याला थोडी तिकडची कन्सेप्ट आहे. आमच्या घरात आता पुष्कळ गोष्टी पडून असतात. असं वाटत असतं की ही आता माझ्या घरी नातू आहे तर त्याचं मोठं झालं की छोटी खेळणी पडून असतात. आजारी माणसांचे जे आपण बाहेरनं आणलेले असतात अनेक गोष्टी की ह्या टाकून पण देता येत नाही, दुसऱ्याला उपयोगी होतील. तर यूज एव्हरीथिंग बाय नथिंग, कोणाला द्यायचंय त्यांनी फोटो टाका, ज्याला घ्यायचंय त्यांनी घ्या, आणि देणाऱ्यांनी घेणाऱ्याचा फोटो तिथे येईल. केवढं सुंदर काम आहे खरं, प्रत्येक घराला गरज आहे याची. आता मला माझ्या माहितीप्रमाणे श्रीरंगच्या माध्यमातून आम्ही एक 2,500 ते 3,000 अशा वस्तू, त्याच्यामध्ये वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे, टीव्ही आहेत, लॅपटॉप आहेत, लहान मुली सायकली मागतात. म्हणजे डोनर देणारे वेगळेच असतात, पण आमच्या घरात आम्ही घेतलेली 1 वर्षभर वापरली आहे, देऊ शकतो अशा सायकली आहेत. कोणी त्याच्यातनं अभ्यासाचं साहित्य द्यायला तयार आहे. पण ह्याच्यामध्ये अशी मुभ आहे आमची की आठवड्यातला 1 दिवस आहे की ज्याला काय हवंय ते त्यांनी टाकायचंय. मग बाकीचे बघतात की अरे ह्याला हे हवंय, थांब माझ्याकडे आहे, मी ते देते. आणि इतकं हे छान पद्धतीनं चाललंय. शिवाय आम्ही व्यावसायिकांना एक व्यासपीठ पण उपलब्ध करून दिले. ते एकमेकाला, ज्याला आपण घरेलू म्हणतो ना काम, प्लंबर, फिटर, टेलर, अशी जी छोटी कामं करायला ती सुद्धा माणसं विचारणं टाकत असतात. करणारी माणसं म्हणतात आम्ही करतो, किंवा सप्लाय. एक अशा पद्धतीने समाज उपयोगी काम चालू असतं आमचं. आणि मग काय राजकारण त्याच्याबरोबर, राजकारणाबरोबर ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा असा होतो की एकदा आम्ही राधानगरी जवळ एक धबधबा आहे, बहुतेक राऊतवाडी धबधबा, आता अलीकडे तो उदयाला आला. आम्ही घेऊन गेलो सगळी ट्रिप, आणि नेमकं काय झालं, ब्रेक फेल झाले बसचे. बस अशी पडता पडता वाचले. आता एवढ्या अन्नानं आणायचं कसं? मग तिथे माझा राजकारणाच्या ओळखीचा उपयोग झाला. मी तिथल्या आमच्या कार्यकर्त्यांना कळवलं. मग मला 5-6 ट्रॅक्स मिळाल्या आणि आमच्या सगळ्या लोकांना, महिला आणि मुलं सगळे इकडे आम्ही परत आलो. तर म्हणतो की नाही की दोन्ही बाजू आहे की ह्या कामासाठी जसं मला
या ओळखीचा फायदा होतो, समाजाच्या ओळखीचा किंवा राजकारणाच्या कामाचा किंवा तिथल्या असलेल्या वलयाचा इकडे फायदा होतो. त्यामुळे या दोन्हीचा बॅलन्स करत आम्ही आता उभयता पुढे जातात. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की घरचा पाठिंबा. आता सून पण आणि मुलगा सुद्धा त्या निमित्ताने सतत लोकांचं येणं जाणं, घरात राबता असतो आणि त्याला जो सपोर्ट लागतो तो खूप. मी आता तोच प्रश्न विचारणार होते की हे एवढं सगळं करताना संसार अत्यंत व्यवस्थित केलेला आहे, हा बॅलन्स कसा काय साधलात तुम्ही? किती अवघड गोष्ट आहे ही. त्याच्यामध्ये मी म्हणजे मला चेतना ते सांगायचे आवर्जून की मी जेव्हा राजकारण करत होते तर मला आठवते की मी प्रदेशाध्यक्ष झाले आणि माझी पुढचा टर्म जी होती मला राष्ट्रीय महामंत्री चा ऑफर आली आणि त्यावेळेला स्पर्धा शिकत होती कॉलेजला. तर मी सांगितलं की नाही, कारण सांगलीवरनं दिल्लीला कनेक्टिव्हिटी एवढी नाहीये आणि मला आता महाराष्ट्रातच काम करू द्या, मला दिल्लीत नाही जायचं. कारण मी तिथला अनुभव आधी घेतला होता की कुठेही राज्यात जायचं असलं सकाळच्या विमानाने जायचं, संध्याकाळी परत यायचं. आणि त्याच्यातून आम्ही, आणि सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग त्यावेळेला नव्हता की आम्ही सांगलीत मी काय करते ते म्हणजे तिथं काय करते ते सांगलीतल्या लोकांना महाराष्ट्रात कळत नव्हतं. तेव्हा माझी अशी इच्छा होती की नाही, माझ्या मुलांच्या शिक्षण होतोपर्यंत मला महाराष्ट्र सोडून बाहेर नको जायला. आणि मी त्यावेळेला नाही म्हणून सांगितलं. म्हणजे हे एक होतं. आणि जेव्हा मला 99ला विधानसभा लढत असताना असं चाललं होतं की नाही लढवायचं, आता काय आपण इथं पडणारच आहे, नको लढायला. तर मी त्याला सांगितलं नाही, मी पडले तरी चालेल. नाही तुला आम्ही MLC देऊ. 99ला माझी MLC आज 2026 आहे. तर मी सांगितलं मुलं लहान आहेत आणि इथला एक साधारण राजकीय अनुभव असा असतो की आपण जर आई बाहेर राहिली की मुलं थोडी बिघडतात, शिक्षण असेल किंवा घरच्या गरज असते ना, त्यांना त्यावेळेला आईची गरज असते. तर मी तोही त्यावेळेला प्रस्ताव सांगितलं की मला आता लढू द्या, MLCचं नंतर बघूया. मी आता एवढ्या लवकर MLC घ्यायला माझी मानसिकता नाही. तर ह्या दोन गोष्टी ठामपणे मी विरोध केला, ज्याला राजकारणातल्या लोकांच्या दृष्टीनं फार मूर्खपणा असू शकतो, पण त्याचे तोटे झाले. पण मला मान्य आहे. पण आज ज्या पद्धतीनं पण तो विचार होता ना, हा विचार होता, त्याच्या मागे आपले संस्कार, संस्कृती आणि विचार नक्कीच होता. त्यामुळे संस्कार, संस्कृती अत्यंत महत्वाचे दोन शब्द तुम्ही वापरलेत. म्हणजे विचाराला त्यांची साथ नसेल तर माणसाचे निर्णय चुकतात की नाही, ते तुमचे कधी चुकले नाहीत हे मला म्हणायचंय. त्यामुळे मला खूप छान वाटलं ऐकून. आता म्हणजे एक गोकुळ आहे घर आता तुमचं. तुमची जी पत आहे राजकारणातली त्यावर सुद्धा आणि समाजकारणावर सुद्धा त्याचा कुठेही परिणाम नाही झालेला, ना घराचा त्याच्यावर ना त्याचा घरावर. हा बॅलन्स माझ्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचा आहे. म्हणजे आज महिलांना आजच्या 8 मार्च या महिला दिवशी एक खूप चांगला धडा तुमच्याकडून मिळेल असं मला वाटतं. कारण असं असतं बायकांचं, नाही बाई मला इथे जायचंय आता, मग मला तिकडे जायला नाही होणार, असं नाही आहे. अष्टदुर्गेची ताकद आहे बाईमध्ये, ती वापरता फक्त आली पाहिजे ना. तर मंडळी, मला असं वाटतं की आता आपल्यासमोर नीताताई केळकर जे काही बोलल्या त्याचा खूप गांभीर्याने विचार करा. एक स्त्री काय करू शकते याचं उत्तम उदाहरण आहेत त्या. आणि त्यांनी जे आपल्याला आता सांगितलं त्या राजकारणात काय करतात हे जवळजवळ आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पण ते करत असताना त्याची दुसरी बाजू ही लोकांपर्यंत यावी हाच माझा उद्देश होता. आणि ते बरोबर त्यांनी सांगितलं. आणि मला खूप छान वाटतंय की हे सगळं म्हणजे माझ्या माध्यमातून मी हे तुमच्यापर्यंत पोहोचवू शकले. तुम्ही इतकं बिझी शेड्यूल तुमचं असताना इतका छान वेळ दिलात आणि इतक्या छान गप्पा झाल्या आपल्या, खूप छान वाटलं. आणि आज मला खात्री आहे आपला व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडेल. तुम्ही पुन्हा एकदा नव्यानं सगळ्यांसमोर याल आणि लोक त्याचा निश्चित आनंद घेतील. धन्यवाद. थँक्यू चेतनाताई. रोज जेव्हा मी व्हिडिओचं शेवट करत होते ना मंडळी, त्यावेळेला मला असं वाटायचं की उद्या आपण आपल्या नव्या मैत्रिणीला घेऊन यांच्यासमोर येणार आहे. पण आज मला तसं नाही ना म्हणता येत. आज 8 मार्च आहे, आपला कर्तृत्ववान महिलांचा जो सप्ताह आहे त्यातला शेवटचा दिवस. आनंद एकच आहे की अत्यंत कर्तृत्ववान महिलेच्या इथं येण्याने तो सप्ताह संपतोय. पण उद्यापासून आपण अशा लॉंग व्हिडिओज मध्ये भेटणारच नाहीये. पुन्हा आपल्या शॉर्ट व्हिडिओज आपले आणि आपल्या चारोळ्या त्या सुरू राहणारच आहेत. तुम्ही सर्वांनी खरोखर या सप्ताहाला इतका उदंड प्रतिसाद दिलात, इतक्या प्रचंड कमेंट्स आल्या तुमच्या, आणि तुम्ही खूप इंटरेस्ट घेतलात. म्हणजे मी जे करायचं ठरवलं त्यात तुम्ही जो इंटरेस्ट घेतलात ना, त्यासाठी मला तुमचे आभार कुठल्या शब्दात मानावेत खरंच कळत नाहीये. पण तुम्ही माझेच प्रेक्षक आहात, त्यामुळे मला माहिती आहे तुम्ही माझ्याबरोबर नेहमीच असणार आहात. असंच आपलं चॅनल छान चालत राहू दे तुमच्या साथीने, अशी तुम्हाला विनंती करते. आणि या सप्ताहाचा इथे शेवट करून मी थांबते. नमस्कार नाही म्हणायचं, आपण काय म्हणायचं,
टू टू टू